दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। शांतिगिरी महाराज हे सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार म्हणून चांगलेच चर्चेत आहेत। मात्र आज सकाळी त्यांनी अचानकच मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय। नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार म्हणून शांतिगिरी महाराज यांनी शुक्रवारी नाशिक येथे आज पत्रकार परिषद घेतली। याआधी त्यांनी आज सकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली। याच अनुषंगाने या पत्रकार परिषदेत शांतिगिरी महाराज यांच्या वतीने त्यांचे भक्त यांनी आमचा कोणत्याही उमेदवाराला जाहीर पाठिंबा नसल्याचं सांगितलंय। आम्ही सगळ्यांना एकच आव्हान केलं, तुमच्या अंतरात्म्याला विचार आणि सद्विवेक बुद्धीनं जो तुम्हाला योग्य वाटेल त्याला 100% मतदान करा। महाविकास आघाडी महायुती नेमकं कोणाच्या बरोबर जायचं काय ठरलं? आता तसा काही विषय नाही। सगळ्या ठिकाणी अनेक उमेदवार आहेत, काही ठिकाणी 2500, काही ठिकाणी 200, काही जो मतदाराला योग्य वाटेल त्या भक्ताच्या अंतरात्म्याला जो योग्य वाटेल ते त्याचं बटन दाबतील। जाहीर पाठिंबा नाही का कुणाला? जाहीर पाठिंबा आमचा कोणत्याही उमेदवाराला नाही, तो राहणारही पण नाही। यावेळी बाबांच्या विचारधारेला आणि बाबांचे तत्व ज्यात आहे असं तुम्हाला वाटतंय त्या व्यक्तीला तुम्ही मतदान करा असंही यावेळेस त्यांनी सांगितलं। त्यामुळे शांतिगिरी महाराज यांचा कोणालाही जाहीर पाठिंबा नसल्याचं स्पष्ट झालंय। सद्विवेक बुद्धी असलेल्या उमेदवारांपैकी एकाला मतदान करावं असं देखील महाराजांनी म्हटलंय, असं त्यांच्या भक्त परिवाराकडून सांगण्यात आलं। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।